नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती कानेटकर यांच्या उत्क्रांती या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रोते हो, ज्योती कानेटकर लिखित पोरकं. रात्री 12च्या सुमाराला जेव्हा टेलिफोनची घंटा खणखणली तेव्हाच अपर्णाला वाटलं की काहीतरी वाईट बातमी कळणार. एरवी इतक्या रात्री कोण कशाला फोन करेल. तिने फोन उचलला. पलीकडून कुणीतरी कुठल्या तरी अगम्य भाषेत बोलत होतं. आवाजातली अर्जन्सी मात्र कळून येत होती. तिला येत असलेल्या सगळ्या भाषेत अपर्णानं बोलून बघितलं, पण पलीकडच्या व्यक्तीला काहीच समजेना. शेवटी तिच्या लक्षात आलं की एक नाव तो मनुष्य वारंवार घेत होता, रामनारायण. हे तर तिच्या वडिलांचं नाव. तिच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले. अपर्णाच्या आवाजात पण आता अर्जन्सी आली. तिने सावकाश इंग्रजीत शब्द उच्चारले, काय झालंय. पलीकडून डेड डेड. महत्कष्टानं तिने त्या माणसाचा नंबर मागून घेतला. फोन खाली ठेवला. विनोदला उठवलं. दोघांनी विचारांती शेजारच्या कॉलनीतल्या सूर्या स्वामींना फोन केला आणि आपली शंका आणि भाषेची अडचण सांगितली. 15 मिनिटात बिचारे नवरा बायको एवढ्या रात्रीचे सुद्धा हजर झाले. मगाशी घेतलेल्या नंबरावर फोन लावून सूर्या स्वामीच्या हातात दिला. मगाचा इसम आता तामिळमध्ये त्यांच्याशी बोलला. अपर्णाचे वडील काही तासांपूर्वी वारल्याची ती बातमी होती. ते छोट्या तामिळनाडूतल्या गावात त्यांची बॉडी फार वेळ ठेवू शकणं कठीण होतं आणि अशा परिस्थितीत काय करायचं हे ठरवायला हवं होतं. सूर्यास्वामींच्या तोंडून त्या दूरच्या न पाहिलेल्या गावी वडील गेल्याची बातमी ऐकल्यापासनं अपर्णाला भोवतालचं सगळं आपल्यापासनं लांब स्लो मोशनमध्ये साऊंडट्रॅक बंद करून होतंय असं वाटत होतं. असलेल्या परिस्थितीचा आपण भाग नाही असं वाटणं बाजूला करून काहीतरी निर्णय घेणं भाग होतं. हाती असलेल्या वेळात त्या आडबाजूच्या गावी पोचणं शक्यच नव्हतं. तेव्हा आमची वाट न बघता अंत्यविधी उरकून टाका, खर्च आम्ही पाठवतो असा निरोप अपर्णानं सूर्या स्वामींमार्फत त्या ग्रहस्थाला दिला. फोन बंद केल्यावर सूर्या स्वामी दाम्पत्य उपचार म्हणून काही वेळ थांबले, सांत्वनपर काहीतरी बोलले आणि गेले. उरलेल्या शांततेत राहिले ती आणि विनोद. अपर्णा विचार करत राहिली की ज्या वडिलांना आपण धड ओळखत नाही, ज्यांच्याबरोबर आपण फार कधी राहिलो नाही, ज्यांचा आपला फक्त आडनावापुरता संबंध आला, त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर आपल्याला नेमकं काय वाटायला हवं. अशा वेळेला लोक रडतात, मग आपण का रडत नाही. आपल्याला जबरदस्त धक्का का बसला नाही. तरीही आपल्याला लहानपणी एकदा सापडलेल्या पोरक्या पक्ष्याच्या पिल्लासारखं का वाटतंय. 6 वर्षांपूर्वी आई गेली होती तेव्हा आपण केवढे हादरलो होतो. मर्तिकापासून 13व्यापर्यंत सर्व विधी केलेले होते. शिवाय आई अहेवपणी गेली म्हणून तिच्या नातेवाईकांच्यात तिची साडी, ब्लाऊज, बांगडी काहीतरी मिळावं म्हणून जणू चढाओढ लागलेली होती. अपर्णाच्या मामे बहिणीनं तर चक्क आत्याची चालायची काठीच मागून घेतली होती. तेव्हा कोणाच्या मनातही आलं नव्हतं की ही सौभाग्यवती डिव्होर्स घेतला नाही तरी गेली 30 वर्ष आपल्या नवऱ्यापासून वेगळं राहत होती. अत्यंत शालीन पण साध्या राहणीच्या तिच्या आईचा शेवट मात्र अगदी थाटामाटात मान मराताबाद झालेला होता. कुंकवाच्या साड्यावरनं तिला नेलं होतं. स्वतः अपर्णाच्या मामीनं आग्रहानं 13व्याचं मोठं जेवण घातलं होतं. कुठेही असला तरी वन्सनचा नवरा जिवंत होता हे क्वालिफिकेशन शेवटी सगळ्यात मोठं ठरलेलं होतं. ती 5 वर्षांची असताना अपर्णाचे आईवडील वेगळे झाले होते. तो दिवस आजही तिच्या आठवणीत ताजा होता. रात्री नेहमीप्रमाणे आईबाबांचं वाजलं होतं. वडील तावातावानं बोलत होते. आई त्यांना शांत करण्याचा विफल प्रयत्न करत होती.
शेवटी ती लहानग्या अपर्णाजवळ येऊन झोपली होती. सकाळपासनं आई घर आवरत होती. नंतर कपाटावरची सुटकेस काढून तिने भरली. रिक्षा करून अपर्णाला घेऊन ती स्टेशनवर गेली. काहीतरी वेगळं घडतंय एवढं चिमुकल्या अपर्णाला कळलं, पण नेमकं काय ते समजायचं तिचं वयच नव्हतं. अनारक्षित सेकंड क्लासमध्ये अपर्णाला मांडीवर घेऊन समोर बघत आई निश्चल बसली होती, थिजल्यासारखी. खिडकीतून वाकून बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपर्णाला तिचे बाबा दिसले. झब्ब्या पायजम्यातले तिचे बाबा, प्रत्येक खिडकीत डोकावत येणारे. तिनं जोरात हाक मारली. ती शेवटी ऐकू गेली वाटतं. ते एकदाचे खिडकीपर्यंत आले. आईशी काहीतरी बोलले. आई नकारार्थी मान हलवत होती. अपर्णाला काही कळेना की बाबा अजून खाली आणि आई आत, असं कसं. तिला रडावंसं वाटत होतं, पण कशाबद्दल रडायचं आपण. ती दोघांच्या तोंडाकडे आळीपाळीनं पाहत होती. गाडीची शिट्टी झाली, गाडी हलली. बाबा अजून खालीच. आता मात्र अपर्णाला खरंच रडू आलं. बाबांनी तिच्याकडे बघितलं. तिची हनुवटी हातात घेऊन कुरवाळली. ते चालत्या गाडीपासून मागे झाले. रडता रडता अपर्णा गजाला नाक लावून वाकून पाहत होती. तसे झब्ब्या पायजम्यातले छोट्या होत जाणाऱ्या फलाटावर उभे लहान होत जाणारे बाबा पुढे कितीतरी वर्ष तिच्या स्वप्नात येत. तेव्हापासून केव्हाही दुरून येणारी इंजिनाची शिट्टी ऐकली की तिच्या गळ्यातच आवंढा येई. बाबा, आई आणि अपर्णाचं मिळून असलेलं घर सोडल्यावर प्रथम आई मामाकडे आणि तिथून शेवटी आजोबांकडे गेली. मोठ्या लोकांच्या त्यानंतर बऱ्याच बैठकी झाल्या. अपर्णाला इतकंच कळलं की बाबांना मागे ठेवून आल्यापासनं इतरांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आधी त्यांच्या वागण्यात दया होती. तेव्हा तिला प्रकर्षानं पुन्हा आठवली ती इटुकली अनाथ खारीची पिल्लं, ज्यांना तिने आणि बाबांनी बोळ्यानं दूध पाजलं होतं. आपले छोटे अणकुचीदार दात दाखवत जेव्हा ती दूध पीत तेव्हा अपर्णाला खूप मजा वाटे. बाबांनी अपर्णाला सांगितलं होतं की मोठी झाल्यावर पिल्लांना झाडावर सोडून द्यायचं. बाबा सगळ्या जनावरांचं खूप छान करायचे. त्यांनी खरंच त्या 2 पिलांना वाढवून हळूहळू झाडावर चढायची सवय केली आणि एक दिवस घरासमोरच्या बागेत सोडून दिलं. त्या पिल्लांचं पुढे काय झालं कोणास ठाऊक. पण बाबांचा हात धरून परतताना ते म्हणाले, बरं झालं, आई विना अनाथ पिल्लं आता जगतील तरी. पण बाबा विना लहान मुलीचं काय. बाबांना फलाटावर मागे सोडून येताना तिला सुद्धा आपण तसलंच एक पिल्लू असल्यासारखं वाटलं. पण आपल्याबरोबर आई आहे म्हणजे आपण अर्धे अनाथ का. तिला नीटसं कळलं नव्हतं आणि आजूबाजूच्या कणवेच्या नजरा बघून गोंधळ आणखीनच वाढलेला होता. पुढे त्याच नजरा बदलल्या, विचित्र झाल्या. ती त्यांच्यापासून स्वतःला वाचवायला शिकली. त्यांच्या कणवेतला संभावितपणा अगदी लहान वयातही जाणवून सावध झाली. तिने आपल्याभोवती एक अदृश्य कोश तयार केला, ज्याच्या हात कोणालाही शिरकाव नव्हता. तेव्हापासूनच ती एक प्रकारे बघ्याची भूमिका वठवायला लागली. खूप लवकर तिला कळलं की तिच्या आईचा आंतरजातीय आंतरप्रांतीय विवाह हा तिच्या आजोळच्या गावी एक अत्यंत कुतूहलाचा विषय होता आणि त्या लग्नाचं अपत्य म्हणजे आपण, हेही एक कुतूहल होतं. पहिली काही वर्ष तिने भोवतालच्या लोकांच्यात मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न केला, पण इतर मुलांपेक्षा आपल्याला वेगळी वागणूक मिळते म्हटल्यावरती दूर झाली. त्यानंतर ती एकटीच स्वतःचा जीव रमवायला शिकली. आजोबांच्या खोलीच्या खिडकीत ती गज धरून बाहेर पाय लोंबकळवत बसे. तिथून ती बंगल्याच्या कुंपणा पलीकडे चाललेलं जग बघे. जगापासून असं सुरक्षित अंतर ठेवायला ती तेव्हापासून शिकली.
इतरांपासून जर वेगळे आहोत तर मग ते वेगळेपण सगळीकडे टिकवायचं असं तिच्या मनाने घेतलं. आणि त्यामुळेच की काय, तिचा शाळा, कॉलेज, करिअर सगळ्याचा आलेख कायम उंचच जात राहिला. बाह्यातकारी तिचं आयुष्य फुलत गेलं. अनेक गोष्टी तिने स्वतःला गुंतवून घेतलं. नृत्य, गायन, स्पर्धा, वक्तृत्व सगळ्यात भाग घे. इतकंच नाही तर त्यात ती आघाडीवर असे. त्यामुळे विनोदसारखा अनुरूप आईच्याच जातीतला उत्तम वर तिला मिळाला यात नवल नव्हतं. अपर्णाला नेहमी 2 अपर्णा आपल्यात आहेत असं वाटे. एक अपर्णा सगळ्या जगाला सामोरं गेलेली, वेगळेपणाचं आव्हान स्वीकारून आयुष्य साकार केलेली एक्स्ट्रॉव्हर्ट अपर्णा. दुसरी अपर्णा आई वडिलांचा मोडलेला संसार मागे टाकून फलाटावर बाबांचा निरोप घेतलेली, हरवलेली, दुखावलेली, एकटी, छोटी अपर्णा. आजोबांच्या घराच्या गजाआडून बाहेरचं जग बघणारी. या दोन्ही अपर्णांना जोडणारा दुवा तिला सापडत नव्हता. एकदा सुट्टीचा दिवस होता. आजोबांच्या बंगल्याचं गेट वाजलं. अपर्णाने व्हरांड्याच्या जाळीतनं बघितलं तर एक मळकटलेल्या झब्ब्या पायजम्यात पिशवी खांद्यावर टाकून एक इसम आत येताना तिला दिसला. तो आत आला. आजीच्या ओच्या मागे लपलेल्या अपर्णानं डोकावून बघितलं तशी त्याने तिला ओढून कडेवर घेतलं. ते तिचे बाबा होते का? पण मग बाबांचा वास कसा येत नव्हता त्यांच्या अंगाला? आगगाडीचा आणि इतर कसले कसले दुःखी वास येत होते. अपर्णानं सरपटून खाली उडी मारली, त्यांची पिशवी ओढून घेतली आणि ती मागल्या दारी असलेल्या हौदाकडे पळाली. धुण्याच्या दगडावर बसून तिने पिशवी उघडली. त्यातून बाबांच्या मळक्या कपड्याचे बोळे निघाले. अपर्णाला वाटलं हे काही बरोबर नाही. आपले बाबा आपल्या जुन्या बाबांसारखेच हवेत, छान पांढरे इस्त्रीचे कपडे घालणारे. तिनं जाऊन बादली साबण आणला, त्यात ते कपडे भिजवले. बाईंना जसं धुताना पाहिलं होतं तसे ते कपडे ती आपल्या इवल्या हाताने बराच वेळ धुत राहिली. मग तिला छान वाटलं. त्यानंतर स्वयंपाकघरातून स्टूल आणून त्यावर उभं राहून तिने ते धुतलेले कपडे एक एक करून बाहेरच्या तारेवर वाळत घातले. इतकं सगळं होईपर्यंत बराच वेळ गेला होता आणि आई तिला शोधत मागील दारी आली होती. तिची कामगिरी बघून तिने पटकन अपर्णाला उचलून कडेवर घेतलं आणि मिठीत कुस्करत तिची पापी घेतली. किती शहाणं माझं बाळ आहे ते. पण अपर्णाला वाटत राहिलं की हे सगळं बाबांनी करावं. बाबा जेमतेम 1-1.5 दिवस राहिले. आई फारशी त्यांच्या पुढे गेली नाही. जेवायच्या टेबलावर त्यांच्या घरी येत असे तसा बाबांना राग आला. आजोबांशी जोरजोरात काहीतरी बोलत त्यांनी जेवणाचं भरलेलं ताट भिरकावून दिलं होतं. हे बघणाऱ्या अपर्णाला वाटलं आपले बाबा प्रथमेश, आनंद किंवा सोनमच्या बाबांसारखे साधे बाबा का नाहीत? हे असं काहीतरी विचित्र ते करत असायचे, म्हणूनच त्यांना तिघांना एकत्र राहता येत नव्हतं. आईने तिला हे सगळं मागेच समजावून सांगितलेलं होतं. बाबांनी ताट भिरकावल्यावर आजीच्या घरचं सोन्या मांजर घाबरून म्याव करून पळालं होतं, तशीच अपर्णा पण पळाली. बागेतल्या आंब्याच्या झाडावर चढून खूप वेळ तिने सगळ्या गोष्टींचा बराच विचार केला. खूप वेळ गेल्यानंतर आईने जेव्हा दूध प्यायला हाक मारली तेव्हा अपर्णा खाली आली. तोपर्यंत घरात सगळं शांत झालं होतं. बाबा अंगणात वाचत बसले होते. आजी काहीतरी पुटपुटत संध्याकाळची दिवे लागण्याची तयारी करत होती. आजोबा नेहमीसारखे शांत अपर्णाकडे बघून हसले. तिच्या मनाशी एक खूणगाठ होती की जोपर्यंत तिचे आजोबा तिच्याकडे तसं पाहून हसत होते तोपर्यंत सगळं काही आलबेल असणार होतं. बाबांची नजर तिच्याकडे गेली. त्यांनी खूण करून तिला जवळ बोलवलं. पटकन ती आजोबांच्या धोतराआड लपली. त्यांच्या आडून ती बाबांना न्याहाळायला लागली. तिला ठाऊक होतं जे खरं असतं ते माणसाच्या डोळ्यात दिसतं. जशा 2 अपर्णा होत्या तसे 2 बाबा होते. ताट उधळून देणारे एक बाबा
ज्यांचे डोळे खऱ्या बाबांसारखे नव्हते. दुसरे बाबा तिच्या हनवटीला कुरवाळून निरोप देणारे प्रेमळ डोळ्यांचे बाबा, तिचे खरे बाबा. आजोबांच्या आडनं तिनं समोरचे बाबा कुठले याचा अंदाज घेतला. आत्ताच्या डोळ्यांवरनं तरी ते खरे बाबा वाटत होते. आजोबांचा हात पाठीवरनं फिरत असताना तिला पुढेही रेटत होता. ती एक एक पाऊल पुढे सरकत बाबांच्या पुढ्यात उभी राहिली. बाबांनी उचलून तिला मांडीवर घेतलं. तिने त्यांच्या खांद्यावर मान टाकली. उजव्या हाताच्या पंजानं ते तिला थोपटायला लागले. हे म्हणजे भारीच होतं. डोळ्यांसारखी प्रत्येकाची मांडीही वेगळी असते हे अपर्णाला अनुभवानं कळलं होतं. नऊवारीच्या ओच्यामुळे आजीची मांडी नेहमी मौसूत वाटे. आजोबांची धोतरामुळे पांढरी स्वच्छ नितळ. आईची तर अवर्णनीय, मऊ, उबदार, तिला खास आईपणाचा असलेला वास. अपर्णाला आईच्या मांडीत डोकं घुसळायला खूप आवडे. आत्ता या क्षणी इतके दिवस विसरलेली ही बाबांची मांडी. पूर्वीसारखा बाबांचा वास नसला तरी हरकत नाही, कारण शेवटी ती बाबांचीच होती ना. शिवाय आणखी एक म्हणजे बाबा आणि आई दोघेही आपापल्या बाजूला असले की आपण बरेचसे इतरांसारखे असतो. जरी बाबा वेगळ्या भाषेत बोलत असले तरी. खरं म्हणजे तिच्याशी तरी बाबा कधी मद्रासी भाषेत बोलले नव्हते, नेहमी हिंदी. कैसी है हमारी बिटिया राणी. बिटिया राणी म्हणणार म्हणजे हे तिचेच बाबा नक्की. तिला आणखीन थोडं बरं वाटलं. आता सांगूयातच यांना. आपल्याला इतके दिवसापासनं इथं आल्यापासून जे सांगायचं आहे ना ते. मग तिने त्यांना समजावून सांगितलं की इथे कोणीच बाबा कुडता पायदमा घालत नाहीत, तेव्हा तुम्हीही घालू नका. शिवाय शेजारच्या आनंदाच्या वडिलांसारखी एक गाडी आणा, त्यातून आपण सगळे फिरायला जाऊ, म्हणजे सगळ्यांना कळेल की हे माझे बाबा. मग कुणी तसं वेगळ्या नजरेनं नाही बघणार आपल्याकडे. आपल्यालाही मग वेगळं व्हायला लागणार नाही. सारखं सारखं आईला हसरं ठेवायला धडपड करायला लागणार नाही. एवढं सगळं सांगितल्यावर बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांना किती कळलं कोणास ठाऊक. ते तिला नुसतं थोपटत राहिले. तिचा डोळा लागला वाटतं. अपर्णा जागी झाली तर बाबा निघून गेले होते. पुन्हा ते आगगाडीतल्यासारखं हरवलेलं वाटणं. ती मागील दारी जाऊन पाहून आली तर तिने वाळत घातलेले कपडे तिथे नव्हते. म्हणजे ते अर्धवट ओले कपडे तसेच त्यांनी पिशवीत कोंबले असणार. बाळूला सांगून त्यांना इस्त्री करून आणायची राहिली याची रुखरुख वाटत राहिली अपर्णाला. पुढे पुढे मनातली ती रिकामी जागा भरून काढायला तिने निरनिराळ्या युक्त्या केल्या. एकतर ती वडिलांबद्दल फारसं बोलत नसे, बोललं तरी ते भूतकाळ वापरून, म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना वाटे की ते नाहीतच. परिणामी कोणी त्यांच्याबद्दल फारसं विचारत नसे. अभ्यासात सगळीकडे अग्रेसर असलं की लोक मग तिच्याचकडे जास्त बघत, तिच्या वडिलांबद्दल कमी विचारत. या सगळ्या गोष्टींमुळे वडील या विषयाबाबत तिच्या मनात प्रचंड थकवा आला. तरीही एकीकडे तिचं मन वडील या संकल्पनेचा शोध घेत राहिलं. त्यामुळे झालं असं की जसजशी ती मोठी होत गेली तसतसं भेटणाऱ्या प्रत्येक पुरुषात ती नकळतपणे आपले वडील शोधत राहिली. पण वडील म्हणजे नेमकं काय हे माहीत नसल्यानं ती काय शोधतीये हे तिचं तिलाही धड कळत नव्हतं. विनोद भेटला, त्याच्याशी लग्न झालं, संसारही बऱ्यापैकी चालू होता. पण कधी कधी तिच्या त्याच्यापासूनच्या अपेक्षा या नवऱ्यापेक्षा वडिलांबद्दलच्या असाव्यात ना अशा असत. ते ती मुद्दाम करत नाही हे जरी विनोदला माहिती असलं तरी कुठेतरी ती त्याच्यात आपले वडील शोधतीये आणि हा शोध थांबला तर त्यांचं नातं सुधारेल असं त्याला वाटलं. त्यांनी मग तिला तामिळनाडूच्या टूरवर नेलं. गाजावाजा न करता तिचे वडील राहत होते त्या गावी टुरिस्ट टॅक्सीतनं तो तिला घेऊन गेला.
मोठं झाल्यावर प्रथमच अनेक वर्षांनी ती वडिलांना पाहत होती. तिच्या आठवणीतले बाबा आणि समोर असलेले वडील यांच्यात काहीच मेळ नव्हता. हे वडील आत कुठेतरी हरवलेले, स्वस्थ कोपऱ्यात बसलेले. तिच्या बालविधवा आत्यानं त्यांना सांभाळलेलं. ते तिचा पाठचा भाऊ असले तरी मायेनं पोटच्या पोरासारखं तिने त्यांचं केलेलं. तरीही तिच्या मनातल्या पांढऱ्या शुभ्र कुडत्या पायजाम्यातले तिचे बाबा आणि समोर विरळ केसांचा, जुनी लुंगी नेसलेला, हरवलेल्या डोळ्यांचा माणूस यांच्यात काहीही साम्य दिसत नव्हतं. विनोद आणि अपर्णा काही तासांसाठीच टुरिस्ट टॅक्सी करून चेन्नईहून वडिलांच्या गावी गेले होते. परत निघताना अपर्णा नमस्कारासाठी पुढे वाकली तेव्हा त्यांनी तिच्या हनवटीला हात लावून कुरवळलं, कैसी है बिटिया राणी. हे म्हणताना क्षणभर त्यांचे डोळे लकाकले. त्या शब्दांनी क्षणात अपर्णा परत एकदा 6-7 वर्षांची छोटी अपर्णा झाली. धाय मोकलून रडताना बाप असूनही नसल्याच्या दुःखाला वाट मिळाली. त्याच्याबरोबरीनं एक जाणीव झाली प्रकर्षानं. ती म्हणजे की काहीही असलं तरी जन्मदाता बाप तो हाच. कसाही असला तरी हाच तो. दुसरं कुणीही तिचं जन्मदाता बनू शकत नाही. हे सत्य आपल्याला पचवायलाच हवं. हळूहळू ती शांत झाली. त्या दिवसापासून तिचा वडिलांचा शोध संपला. उणीव मात्र कधीही भरून निघाली नाही. पण विनोदमध्ये बाप शोधणंही थांबलं. त्यांचं नातं स्थिरावलं. वडील असून नसल्यातलं जे अंतर होतं ते अपर्णा न गोंधळता न रागवता कधी कमी करू शकली नाही. परिणामी नंतरही तिच्या त्यांच्यातले संबंध विस्कटलेलेच राहिले. आईला दुःख होऊ नये म्हणून तिला वडिलांबद्दल फारसं कधी विचारलं नव्हतं. आईच्या शेवटच्या दिवसात मात्र आई बाबांबद्दल एकदा बोलली होती तेव्हा ती इतकंच म्हणाली की अपर्णा, मी परत कधीच कोणाकडे पाहिलं नाही. तुझ्या वडिलांमुळे तू मला मिळालीस. माझा त्यांच्यावर राग नाही. जमलं तर माझ्या पश्चात त्यांना भेटून ये. तुम्हा दोघांनाही त्याची गरज असेल. जितकी विनोदच्या आग्रहाखातर तितकीच आईच्या या इच्छेखातर ती जाऊन आली खरी, पण हे नसलेलं नातं तिला फार मनस्ताप देऊन जाईल. त्यामुळेच की काय, पण परतीच्या वाटेवर तिला परत लहानपणी बाबा निघून गेल्यानंतर आला होता तसा सणकून ताप भरला. डॉक्टरांनी तपासून झाल्यावर समजावलं होतं की काही लहानपणचे धक्के इतके खोल असतात की त्या बाबतीत समझोता करणं कठीण जातं. अपर्णा काही एकटीच अशी व्यक्ती नव्हती आणि म्हणून तिने कष्टी होऊ नये. अपर्णानंही त्यानंतर वडिलांशी एखाद्या पत्रापलीकडे फारसा संबंध ठेवला नव्हता. त्या रात्री वडील गेल्याची बातमी ऐकल्यावर ती कमालीची अस्वस्थ झाली. आपण कुणाचं दुःख करायचं हे माहीत नसताना तिच्या रक्तातून उमाळे येत होते. अज्ञात असलेल्या त्या नात्यापेक्षा रक्ताची ओढ जास्त होती. बराच वेळ ती तशी नुसती बसून राहिली होती. कारण आधाराला त्या नात्याच्या फारशा भक्कम अशा आठवणीसुद्धा नव्हत्या तिच्याकडे. मग हे दुःख कसलं होतं? एका रक्ताचं? काहीही असलं तरी पुढचे 5-6 तास ती कमालीची अस्वस्थ होती. तिनं उदबत्ती लावली. गीतेचं पठण कॅसेटवर लावलं. मन हळूहळू ताळ्यावर यायला लागलं. पहाटे 5ला अचानक एक प्रकारची शांतता तिच्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन करून तिने विचारलं तेव्हा कळलं की तिने कधीही न पाहिलेल्या तिच्या चुलत भावानं 5 वाजता तिच्या वडिलांना अग्नी दिलेला होता. सर्व तयारी करून सुद्धा 10व्या किंवा 13व्याला जायला तिचं मन धजलं नाही. विनोद एकटाच जाऊन आला. तिची बरोबर त्या 4 दिवसात पाळी होती. आधीच फोनवर तिला आत्याकडनं कळलं होतं की ती गेली असती तरी तिला त्यांच्या रिवाजाप्रमाणे दूर बसायला लागलं असतं.
अशा गोष्टींची सवय नसलेल्या अपर्णाला केवळ एका निसर्ग धर्मामुळे इतक्या अनोळखी लोकात असं लांब बसायला लागेल ही कल्पनाच कशी तरी वाटली. न कळलेल्या बापाच्या 13व्याला जाऊ नये म्हणून दैवाचीच तर योजना नव्हती असा विचारही तिला शिवून गेला. ती वाढली तिथे अशा कर्मठ चालीरीती नव्हत्या. तिच्या रक्तातला फक्त आईकडचाच भाग तिला माहिती होता. त्या 13 दिवसात तिचं मन विचारत राहिलं की त्या उरलेल्या दुसऱ्या भागाचं काय? वडिलांबरोबर तोही गेला का? आपण खरे कोण हे आपल्याला कळणार कसं? 13व्यानंतरही मनाची अस्वस्थता वाढतच होती. विनोदनं तिची कासाविषयी ओळखली आणि एक दिवस म्हणाला, चल आपण आळंदीला जाऊन येऊ. तसा तो देवाळू श्रद्धाळू नव्हता, पण तरी तिला घेऊन गेला. समाधीचं दर्शन घेऊन दोघं पुढच्या मोठ्या सभामंडपात टेकले. आज कसली घाई नव्हती. सभामंडपात म्हातारे कथेकरी बुवा टाळ आणि एकतारी घेऊन उभे होते. भोवताली 7 ते 70च्या वयातले 500 तरी वारकरी रिंगण करून उभे होते. बुवांच्या वडिलांची त्या दिवशी योगायोगानं पुण्यतिथी होती. सर्वांनी नामगजर सुरू केला, फेर धरला. गजाला पाठ टेकून पाय पोटाशी घेऊन अपर्णा पाहत होती. छोटी छोटी मुलं, तरणीताठी मुलं, पुरुष म्हातारे एका तालात नाचत होते. ज्ञानबा तुकारामचा घोष चाललेला होता. लय वाढत होती. तल्लीन होऊन ते नाचत होते. त्या लयीत अचानक अपर्णाला आपल्या विचारांची लय सापडली. आपल्यातला एक हिस्सा जरी आपल्याला सापडला नसला तरी या नामगजरात आपल्यातला दुसरा हिस्सा सुरक्षित असल्याची जाणीव अपर्णाला झाली. त्याच क्षणी तिच्या मनात तिच्यापुरतं वडील या संकल्पनेचं श्राद्ध झालं. ही एवढी जाणही तिला आयुष्यभर पुरणारी होती. तिने उठून मोठ्या श्रद्धेनं त्या वयोवृद्ध कीर्तनकरी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. नामजपाचा गजर कानात साठवून अपर्णा बाहेर पडली तेव्हा फेर अगदी रंगात आलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर ज्योती कानेटकर यांची कथा पोरकं. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.